श्री स्वामी समर्थ. शारदीय नवरात्रीचे 9 अवतार. शारदीय नवरात्रीचा उत्सव 9 रात्री चालतो. या 9 दिवसांमध्ये दुर्गा देवीच्या 9 अवतारांची पूजा केली जाते. आता आपण शारदीय नवरात्रीच्या 9 दिवसांत पूजल्या जाणाऱ्या देवीच्या 9 अवतारांबद्दल जाणून घेणार आहोत. पहिला दिवस प्रतिपदा देवी, शैलपुत्री, रंग केशरी. शारदीय नवरात्री 2025 मध्ये पहिल्या दिवशी देवी शैलपुत्रीची पूजा केली जाते. शैलपुत्री या शब्दाचा अर्थ पर्वताची शैलकन्या पुत्री असा होतो. तिला सती, भवानी, पार्वती आणि हेमवती या नावांनीही ओळखले जाते. ती महादेव, विष्णू आणि ब्रह्मा यांच्या शक्तीचे पूर्ण प्रकटीकरण आहे. देवीच्या उजव्या हातात त्रिशूळ, डाव्या हातात कमळ आणि माथ्यावर अर्धचंद्र असतो. ती नंदी बैलावर विराजमान आहे. शैलपुत्रीच्या दिवशी केशरी रंगाचे कपडे घालणे शुभ मानले जाते. हा रंग ऊर्जा, उत्साह आणि आनंदाचे प्रतीक आहे. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं शैलपुत्रे नमः. दुसरा दिवस द्वितीया देवी, ब्रह्मचारिणी, रंग पांढरा. नवरात्रीच्या दुसऱ्या दिवशी देवी ब्रह्मचारिणीची पूजा केली जाते. ती तपस्या आणि त्यागाची मूर्ती आहे. ब्रह्मचारिणी शब्द ब्रह्मचर्य आणि तपस्या करणाऱ्या महिलेचे प्रतीक आहे. ती डाव्या हातात कमंडलू आणि उजव्या हातात जपमाळ धारण करते आणि अनवाणी चालते. ती आपल्या भक्तांना कृपा, आनंद, शांती आणि समृद्धी प्रदान करते. पांढरा रंग ब्रह्मचारिणीचा रंग आहे, जो पवित्रता, पावित्र्य, आंतरिक शांती आणि शुद्धतेचे प्रतीक आहे. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं ब्रह्मचारिणी नमः. तिसरा दिवस तृतीया देवी, चंद्रघंटा, रंग लाल. नवरात्रीच्या तिसऱ्या दिवशी देवी चंद्रघंटाची पूजा होते. तिच्या माथ्यावर घंटाच्या आकाराचा अर्धचंद्र आहे, म्हणूनच तिला चंद्रघंटा असे नाव मिळाले. भगवान शंकराशी विवाह केल्यानंतर त्यांनी आपल्या कपाळावर अर्धचंद्राचे आभूषण धारण केले. तिसऱ्या दिवशी तिचे भक्त शांती आणि सौभाग्याचे प्रतीक म्हणून तिची पूजा करतात. तिला 10 हात आणि 3 डोळे आहेत आणि ती वाघिणीवर स्वार होते. तिच्या 5व्या उजव्या हातात अभय मुद्रा आहे, तर 4थ्या हातात कमळ, बाण, धनुष्य आणि जपमाळ आहे. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं चंद्रघंटाये नमः. चौथा दिवस चतुर्थी देवी, कुष्मांडा, रंग रॉयल ब्लू. कुष्मांडा या शब्दाचा अर्थ असा आहे की देवी कुष्मांडामध्ये सूर्याच्या आत राहण्याची क्षमता आहे. तिचे तेज सूर्याप्रमाणे प्रखर आहे. शारदीय नवरात्री 2025 मध्ये भक्त या देवीची पूजा करतात, कारण ती जीवनात आरोग्य, सामर्थ्य आणि ऊर्जा प्रदान करते. तिला 8 हात असल्यामुळे तिला अष्टभुजा देवी म्हणून ओळखले जाते. तिच्या हातात त्रिशूळ, चक्र, तलवार, हुक, गदा, धनुष्य, बाण, मध आणि रक्ताने भरलेले 2 घट दिसतात. ती एका हाताने अभय मुद्रा धारण करून आपल्या भक्तांना आशीर्वाद देते. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं कुष्मांडाय नमः. पाचवा दिवस पंचमी देवी, स्कंदमाता, रंग पिवळा. नवरात्रीच्या 5व्या दिवशी युद्धाचे देवता स्कंद यांची माता स्कंदमाता यांची पूजा केली जाते. ती एका पराक्रमी सिंहावर स्वार झालेली दिसते आणि तिने आपल्या मांडीवर भगवान स्कंद, एक लहान बाळ, यांना घेतले आहे. तिला अग्नीची देवी म्हणूनही ओळखले जाते, कारण तिने राक्षसांविरुद्धच्या युद्धाचे नेतृत्व केले होते. तिला 4 हात आहेत. तिच्या वरच्या 2 हातात कमळाची फुले आहेत, एका हातात अभय मुद्रा आणि दुसऱ्या उजव्या हातात स्कंद आहेत. तिला पद्मासनी म्हणूनही ओळखले जाते, कारण ती अनेकदा कमळाच्या फुलावर बसलेली दाखवली जाते. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं स्कंदमाताये नमः. 6वा दिवस षष्ठी देवी, कात्यायनी, रंग हिरवा. कात्यायनी, जिला महालक्ष्मी नावानेही ओळखले जाते, ही दुर्गा देवीचा 6वा अवतार आहे. महिषासूर या राक्षसाचा वध करण्यासाठी कात्यायनीचा जन्म झाला होता. तिचा अवतार तिच्या क्रोध, सूड घेण्याची भावना आणि वाईटावर विजय मिळवण्याच्या तिच्या निश्चयाने ओळखला जातो. जो कोणी प्रामाणिकपणा आणि श्रद्धेने तिची पूजा करतो त्याला तिचा आशीर्वाद मिळतो. तिला 4 हात आहेत आणि ती एका राजसी सिंहावर स्वार होते. तिच्या उजव्या हाताने अभय आणि वरद मुद्रा प्रदान केल्या आहेत. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं कात्यायने नमः. 7वा दिवस सप्तमी देवी, कालरात्री, रंग राखाडी. कालरात्री उग्र रूप असलेली, काळ्या त्वचेची आणि धाडसी मुद्रेची देवी. तिच्या लाल डोळ्यांमुळे आणि उघडलेल्या लाल तोंडामुळे तिला मृत्यूची देवी म्हणूनही ओळखले जाते. तिला काली मा आणि कालरात्री नावानेही संबोधले जाते. तिला 3 डोळे आणि काळे विखुरलेले केस आहेत आणि ती गाढवावर बसलेली आहे. मंत्र: ओम ऐं ह्रीं क्लीं कालरात्री नमः. 8वा दिवस अष्टमी देवी, महागौरी, रंग जांभळा. दुर्गा देवीचे 8वे रूप महागौरी हे सर्वात सुंदर मानले जाते. तिच्या सौंदर्यात मोत्याची पवित्रता आहे. ही पवित्रता स्वच्छता, दृढता आणि शांतीची देवी आहे. तिची पूजा केल्याने सर्व कमतरता आणि दोष दूर होतात. चतुर्भुज महागौरीच्या खालच्या उजव्या हातात त्रिशूळ आहे आणि वरच्या उजव्या हाताने ती दुःख दूर करण्याची मुद्रा धारण करते. तिच्या वरच्या डाव्या हातात डमरू आहे, तर खालच्या डाव्या हाताने ती आशीर्वाद देते. मंत्र:
ओम ऐं ह्रीं क्लीं महागौरे नमः. 9वा दिवस नवमी. देवी सिद्धिदात्री. रंग मोरपंखी हिरवा. दुर्गा देवीच्या या रूपात जन्मापासूनच बरे करण्याची क्षमता आहे. ती कमळ आणि सिंह या दोन्हीवर विराजमान होते. तिच्या एका हातात गदा, दुसऱ्या हातात चक्र, तिसऱ्या हातात कमळ आणि चौथ्या हातात शंख आहे. मंत्र ओम ऐं ह्रीं क्लीं सिद्धिदात्रे नमः. ही माहिती तुम्हाला आवडली असेल तर कृपया चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.